Hello, welcome once again to my home law classes. And today, new question we are going to take out is guardianship under Hindu Minority and Guardianship Act 1956. Baga, you can see the two words here. The one word is a guardianship and the another word is a minority. Baga, basically, मला गार्डियनची गरज असेल काय सांगा. आय एम व्हेरी मच एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड फॉर मी. माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि माझ्यासाठी काय वाईट आहे हे समजायला मी पूर्ण केपेबल आहे, बरोबर. त्यामुळे मला गार्डियनची गरज आहे का? अर्थातच नाहीये मला गार्डियनची गरज. ओके, मग गार्डियनची गरज कुणाला सांगा? तर ज्याला नाही समजत की आपल्यासाठी चांगलं काय आहे वाईट काय आहे, त्याला गार्डियनची गरज आहे. मग असा व्यक्ती कोण असेल तर मायनर आहे. ओके, सो देअरफॉर हा ऍक्टचं नाव काय सांगा तर मायनॉरिटी आणि गार्डियनशिप. सो या गार्डियनशिप अंडर हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956 क्वेश्चन मध्ये आपण बरेचसे पॉइंट्स काय करणार आहे, कव्हर करणार आहे. हा 1956 चा ऍक्ट येण्यापूर्वी आपला हिंदूंचा गार्डियनशिप लॉ असा प्रॉपरली कोडिफाईड नव्हता. थोड्याफार प्रोव्हिजन गार्डियन अँड वॉर्ड ऍक्ट 1860 चे आपण फॉलो करत होतो, पण प्रॉपर ओनली फॉर हिंदू रिलीजन असा कोडिफाईड लॉ नव्हता. त्यामुळे आउटस्टँडिंग लॉ हा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956 त्यांनी इंट्रोड्यूस केला. ह्या ऍक्टच्या प्रोव्हिजन खाली आपल्याला काय डिस्कस करायचं सांगा. मायनर म्हणजे कोण आहे? आता सिंपल भाषेमध्ये ज्याचं 18 कम्प्लिटेड नाहीये तो म्हणजे कोण आहे सांगा तर मायनर आहे. गार्डियन म्हणजे कोण आहे? ज्याच्याकडे मायनरचा पर्सन आणि प्रॉपर्टी दोन्ही सांभाळायला दिलेली आहे. पर्सन म्हणजे व्यक्तिगत त्या मायनरला सांभाळायला दिलेला आहे आणि प्रॉपर्टी म्हणजे त्याची जी काय मालमत्ता असेल ती ज्याच्याकडे सांभाळायला दिलेली आहे तो म्हणजे कोण आहे तर गार्डियन आहे. अ गार्डियन मीन्स अ पर्सन हू टेक केअर ऑफ द पर्सन अँड प्रॉपर्टी ऑफ द मायनर इज कन्सिडर्ड एज अ गार्डियन. ओके, गार्डियन फक्त पर्सनच्या प्रोटेक्शनसाठी असू शकतो, फक्त प्रॉपर्टीच्या प्रोटेक्शनसाठी असू शकतो, किंवा इट मे बी फॉर द बोथ पर्सन अँड द प्रॉपर्टी दोन्हीसाठी. ओके, आता ह्या ऍक्ट खाली वी आर गोइंग टू डील विथ द व्हेरियस टाइप्स ऑफ द गार्डियन ऑल्सो. ओके, जसं की बघा नॅचरल गार्डियन, त्याचे मदर फादर नॅचरल गार्डियन आहेत. हा, किंवा टेस्टामेंटरी गार्डियन म्हणजे विलच्या थ्रू अपॉइंट केलेलं असेल एखाद्या व्यक्तीला त्याचं गार्डियन म्हणून, तर तो टेस्टामेंटरी गार्डियन असेल. कोर्टाकडून गार्डियन अपॉइंट असेल तर सर्टिफाईड गार्डियन असेल. सो अंडर दिस ऍक्ट वी आर गोइंग टू डील विथ द व्हेरियस टाइप्स ऑफ द गार्डियन and the rights, duties, powers, functions of the guardian also we are going to deal. So we'll start. Okay, ह्या खाली आपण क्वेश्चन मध्ये काय काय कव्हर करणार आहे. मायनर कोण आहे, गार्डियन कोण आहे, हा गार्डियनचे टाइप्स काय, गार्डियनचे राइट्स, ड्युटीज, पॉवर, फंक्शन्स काय, everything in detail we are going to discuss under this particular question. So I'll share the screen with all of you and we'll start this question. Guardianship under Hindu law. Okay, as usual what we are going to make out is that one. See, you can make the very first point. Roman 1 काय करायचं आपल्याला. Introduction is the Roman 1 is the first point you are going to make out. Okay, according to section 4 of the Hindu Minority and Guardianship Act, guardian is a person having a care of person of minor or of his property or both person and property. Already सांगितलं तुम्हाला मायनरच्या पर्सनची, मायनरच्या प्रॉपर्टीची किंवा दोन्हीची काळजी घेणारा व्यक्ती म्हणजे गार्डियन आहे. धर्मशास्त्र डिड नॉट डील विथ द लॉ ऑफ गार्डियनशिप ऑफ अ मायनर इन डिटेल. तुम्हाला सांगितलं हा ऍक्ट यायच्या आधी फारसं असं धर्मशास्त्रात पण नाही आणि फारसं असं कोडिफाईड नव्हतं, पण तरी ब्रिटिशांनी सुरुवात केलेली होती. ओके, इट इज इन द ब्रिटिश पिरियड लॉ ऑफ गार्डियनशिप डेव्हलप व्हायला सुरू झाला. द हिंदू लॉ ऑफ गार्डियनशिप हॅज बीन कोडिफाईड. कुठल्या लॉनं त्याला प्रॉपर कोडिफाय केलं मग आपण हिंदूंसाठी Hindu Minority and Guardianship Act 1956. Okay, there are different provision of the guardianship under Muslim law मध्ये पण वेगवेगळ्या प्रोव्हिजन आहेत. सो गार्डियनशिप अंडर हिंदू लॉ वी आर गोइंग टू स्टार्ट. रोमन 2 करायचा. कन्सेप्ट ऑफ द मायनॉरिटी तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. मायनर म्हणजे कोण आहे सांगा तर गार्डियनशिप ऍक्टचा सेक्शन 4B मायनरला डिफाईन करतो आणि काय सांगतो बघा. मायनर मीन्स अ पर्सन हु हॅज नॉट कम्प्लिटेड द एज ऑफ द 18 इयर्स. ज्याचा 18 पूर्ण नाही आहे तो मायनर आहे. जो फिजिकली इंटेलेक्च्युअली इम्परफेक्ट आहे, इमॅच्युअर आहे, तो मायनर आहे. सो मायनर फिजिकली मेंटली इम्परफेक्ट असल्यामुळे त्याला प्रोटेक्शनची गरज आहे, समवन्स प्रोटेक्शनची गरज आहे. In the modern law of most country, minor has been given a protection in the various ways. So therefore, guardian appoint करताना welfare of the child हा मुद्दा कन्सिडर केला जातो
आणि त्या चाइल्ड वेलफेअर साठी somebody is needed as a guardian फॉर द मायनर. ओके, नाव मायनर म्हणजे ज्याने 18 कंप्लीट नाही केलं. आता गार्डियन म्हणजे कोण, लेट चेक आउट रोमन 3. ओके, गार्डियन इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये डेफिनेशन बघितलीच आहे, पण तरी परत बघू. गार्डियन इज अ पर्सन ज्याच्याकडे मायनर केअरची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. ओके, गार्डियन इज अ पर्सन हॅव्हिंग अ केअर ऑफ पर्सन ऑफ अ मायनर ऑर इज प्रॉपर्टी. पर्सन म्हणजे लक्षात येते त्याचं शिक्षण काय असेल, त्याच्यासाठी चांगलं काय, आजारी पडला तर डॉक्टरांकडे, म्हणजे मायनर ह्या व्यक्तीची काळजी म्हणजे केअर ऑफ पर्सन, आणि मायनरच्या प्रॉपर्टीची काळजी किंवा दोन्हीची काळजी ज्याच्याकडे दिलेली आहे तो गार्डियन आहे. गार्डियन इज अ पर्सन हॅव्हिंग द केअर ऑफ अ पर्सन ऑफ अ मायनर ऑर अ प्रॉपर्टी ऑफ अ मायनर ऑर अ बोथ पर्सन अँड द प्रॉपर्टी. हा, सो गार्डियन मध्ये कोण कोण इन्क्लूड झालं बघा. फर्स्ट नॅचरल गार्डियन तुम्हाला सांगितलेलं फादर मदर. सेकंड टेस्टामेंटरी गार्डियन म्हणजे विलच्या थ्रू अपॉइंट केलेले असतात. अ गार्डियन अपॉइंटेड बाय द विल ऑफ द मायनस फादर ऑर मदर. तिसरं बघा, अ गार्डियन अपॉइंटेड और डिक्लेअर्ड बाय द कोर्ट, त्याला सर्टिफाईड गार्डियन म्हणतात, कोर्टाकडून अपॉइंटेड असेल हा. आणि चौथा बघा, पर्सन empowered to act as such by or under any enactment relating to the court of a ward. Third and fourth around same concept आहे, कोर्ट अपॉइंटेड गार्डियन. ओके, फर्स्ट नॅचरल गार्डियन आहे, सेकंड टेस्टामेंटरी म्हणजे विलच्या थ्रू अपॉइंटेड गार्डियन आहे, थर्ड फोर्थ सर्टिफाईड गार्डियन आहेत म्हणजे ते कोर्टाकडून अपॉइंटेड असतात. हा, नाव बघा. So it may be said that the modern law of guardian exists mainly for protection of a care of the child. कशासाठी लॉ ऑफ गार्डियनशिप आहे सांगा, मुलाची काळजी आणि वेलफेअर ऑफ द चाइल्ड, चाइल्डचं वेलफेअर. ओके, आणि मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे गार्डियन अपॉइंट करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा कन्सिडर करतात. thus in appointing the guardian welfare of child is considered as a paramount consideration. कधी कधी हे वाक्यच पेपरमध्ये क्वेश्चन म्हणून देतात. हा, वेलफेअर ऑफ चाइल्ड इज कन्सिडर्ड एज अ पॅरामाउंट कन्सिडरेशन. ओके, सो बघा, वेलफेअर मुलाचं कसं असायला पाहिजे, दोन्ही फिजिकली पण असायला पाहिजे आणि मॉरली पण वेलफेअर असायला पाहिजे. हा, देन रोमन 4 करायचा, मायनॉरिटी अँड गार्डियनशिप अंडर डिफरंट पर्सनल लॉ. ऑफकोर्स आपल्याला कुठला बघायचं सांगा तर मायनॉरिटी अँड गार्डियनशिप अंडर हिंदू लॉ आपल्याला बघायचं आहे. हा, सगळे पॉइंट्स वरचे कव्हर केलेले आहेत, तेच रिपीट आले सुरुवातीच्या मटेरियल मध्ये. हिंदू लॉ ऑफ गार्डियनशिप कुठल्या ऍक्ट मध्ये आहे, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956 मध्ये. हा, ओके, देन नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये बघा, हा ऍक्ट अमेंड करून कोडिफाय करतो लॉ ऑफ गार्डियनशिप. ओके, ह्या ऍक्टचा ऑब्जेक्ट काय सांगा, दिस इज अनदर इन्स्टॉलमेंट ऑफ द हिंदू लॉ कोड आहे डीलिंग विथ द मायनॉरिटी अँड गार्डियनशिप. हा, इंडियन मेजॉरिटी ऍक्ट खाली मेजर म्हणजे कोण आहे, पर्सन हु अटेन द एज ऑफ 18 इयर, पण बिफोर द कम्प्लिशन ऑफ दॅट एज एज अ गार्डियन अपॉइंटेड बाय द कोर्ट. खरं कोर्टाकडून जर गार्डियन अपॉइंटेड असेल तर मग मेजॉरिटी एज 21 असते. काय, ही हॅज अ मेजॉरिटी ऑन कम्प्लिटिंग द एज ऑफ 21. नॉर्मल मेजॉरिटी एज 18 आहे, खरं कोर्टाकडून जर त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर गार्डियन अपॉइंटेड असेल तर मात्र त्याचं एज ऑफ मेजॉरिटी किती आहे सांगा तर 21 आहे तिथं. हा, देन बघा काय आलेलं आहे, द ऍक्ट अप्लाइज टू ऑल पर्सन इन्क्लुडिंग हिंदू. ऍक्ट सगळ्यांना अप्लिकेबल आहे जे काय सांगा तर हिंदू आहे. हा, नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये बघा काय आलेलं आहे, गार्डियन ने बी डिवायडेड इंटू 3 क्लासेस. ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला, फादर मदर नॅचरल गार्डियन आहेत, विलच्या थ्रू अपॉइंटेड आहेत ते टेस्टामेंटरी गार्डियन आहेत, कोर्टाच्या थ्रू अपॉइंटेड आहेत अंडर गार्डियन अँड वॉर्ड ऍक्ट 1890 त्यांना सर्टिफाईड गार्डियन असं म्हणतात. ओके, सो वन बाय वन विल डील इन अ डिटेल. नाव तुम्हाला सांगितलेलं आहे, गार्डियन हा 2 कॅटेगरीत मोडतो ना, गार्डियन ऑफ अ पर्सन अँड गार्डियन ऑफ द प्रॉपर्टी. आपण पहिला काय बघणार सांगा तर गार्डियनशिप ऑफ अ पर्सन ऑफ द मायनर. मग त्यात फर्स्ट पॉइंट करायचा, ए पॉइंट, काइंड्स ऑफ द गार्डियन. सांगितलेलं तुम्हाला व्हेरी फर्स्ट काइंड ऑफ गार्डियन कोण आहे सांगा तर नॅचरल गार्डियन आहे, जे ऑफकोर्स सगळ्यांनाच आपल्याला आपले आई वडील काय असतात तर आपले नॅचरल गार्डियन असतात, पण आई वडिलांच्यात पण प्रेफरन्स पहिला दिला जातो तो फादरला. हा, बघा, हिंदू लॉ रेकॉग्नाइज 3 पर्सन ॲज अ नॅचरल गार्डियन. नॅचरल गार्डियन मध्ये तिघांना घेतलेला आहे. लेट चेक आउट फर्स्ट कोण आहे सांगा आता, फादर. हा, फादर इज द नॅचरल गार्डियन ऑफ हिज मायनर लेजिटिमेट चाइल्ड, दॅट इज सन अँड डॉटर. सन असू दे किंवा डॉटर असू दे, फादर नॅचरल गार्डियन आहेत. सेक्शन 19 ऑफ द गार्डियन अँड वॉर्ड ऍक्ट खाली म्हटलेला आहे, father cannot be deprived of the natural guardianship of a minor children unless he is found to be unfit. ओके, फादर ना गार्डियनशिप कुणीही त्यांची काढून घेऊ शकत नाही. हा, जर ते अनफिट असतील तरच, अदरवाइज फादर इज द फर्स्ट नॅचरल गार्डियन. द रिझन फॉर द प्रोव्हिजन इज दॅट वेलफेअर ऑफ मायनर हे पॅरामाउंट कन्सिडरेशन आहे आणि फादर सारखं मुलाचं वेलफेअर दुसरं कोणाला कळेल. ओके, अगेन द ऍक्ट डज नॉट रेकॉग्नाइज द प्रिन्सिपल ऑफ जॉईंट गार्डियनशिप, अशी पण काही कन्सेप्ट नाहीये.
जे नॅचरल चाइल्डला फादर त्याचे नॅचरल गार्डियन आहेत, तीच पोझिशन अडॉप्टेड चिल्ड्रनची पण आहे. In a Narayan versus Sampurna, it was held where father failed to function or refused to function or incapable of functioning. A guardian, the mother will be able to exercise all power and function of the natural guardian. जर फादर इनकेपेबल असतील तरच मदर ते फंक्शन परफॉर्म करेल. बरोबर. म्हणून सेकंड नॅचरल गार्डियन कोणाला सांगा तर मदर. मदर कोणाची आहे सांगा? जर इलिजिटिमेट चाइल्ड असेल म्हणजे व्हॅलिड मॅरेज मधनं झालेलं नसेल तर मग फादरच्या आधी पण पहिली गार्डियन कोण आहे तर मदर आहे. कारण इलिजिटिमेट चाइल्ड असेल तर तिच्या पोटातून जन्म घेतलाय ना, त्यामुळे ते जास्त काय करेल सांगा तर मदर तिच्या त्या मुलाचं जास्त भलं विचार करू शकते. द मदर इज द नॅचरल गार्डियन ऑफ द मायनर इलिजिटिमेट चिल्ड्रन इवन इफ द फादर इज अलाइव्ह. बट अ मदर इज अ नॅचरल गार्डियन ऑफ legitimate चिल्ड्रन ओनली इफ द फादर इज डेड और इनकेपेबल ऑफ ऍक्टिंग एज अ गार्डियन. मग असे सांगितलंय. खरं लिजिटिमेट चाइल्ड असेल जे व्हॅलिड मॅरेज मधनं झालेलं आहे त्याच्या बाबतीत मात्र पहिले गार्डियन कोण सांगा? फादर. मदर तेव्हाच गार्डियन होऊ शकते जर फादर अलाइव्ह नसतील किंवा फादर इनकेपेबल असतील तर. सो सेक्शन 6 ऑफ हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट म्हणते कस्टडी ऑफ मायनर नॉट कम्प्लिटेड एज ऑफ 5 years शॅल बी गिव्हन टू द मदर. समजून घ्या. कस्टडी वेगळी कन्सेप्ट आहे आणि गार्डियनशिप वेगळी कन्सेप्ट आहे. कस्टडी म्हणजे फक्त ताबा दिलेला आहे. गार्डियनशिप म्हणजे त्या मुलाच्या बाबतीतले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. हा. सो 5च्या खालच्या मुलाला आई जास्त केअर देऊ शकते म्हणून त्याच्या वेलफेअर मध्ये 5च्या खालचं मुलं असेल, 5 वर्षाच्या खालचं मुलं असेल तर त्याची कस्टडी प्रेफरेबली कुणाकडे दिली जाते तर आईकडे दिली जाते. हा. द पोझिशन ऑफ मदर्स गार्डियनशिप ऑफ अर अडॉप्टेड चिल्ड्रन इज द सेम एज दॅट ऑफ अर नॅचरल बॉर्न चिल्ड्रन. ओके. नाव स्टेप मदर मात्र not entitled to the guardianship unless they are appointed by the court. Directly as a natural guardian म्हणून स्टेप मदर गार्डियन नाही होऊ शकत. कोर्टाने अपॉइंट केलं तरच होऊ शकते. ओके. सी पॉइंट हजबंड. लक्षात येते तुम्हाला? नॅचरल गार्डियन मध्ये ए फादर होते, बी मदर होती, आता तिसरे हजबंड आहे का? कारण जर मायनर मॅरिड वुमन असेल, वुमन गर्ल असेल हा, तर तिचं पहिलं नॅचरल गार्डियन आता मॅरिड आहे ना, त्यामुळे ती कोणाच्या कस्टडीमध्ये सांगा तर हजबंडच्या. त्यामुळे तिचा नॅचरल गार्डियन कोण आहे सांगा तर हजबंड आहे. हा. द हजबंड इज द नॅचरल गार्डियन ऑफ अ मायनर वाईफ. द कोर्ट हॅव सजेस्टेड द हजबंड गार्डियनशिप शुड बी ऑल्सो फॉर द वेलफेअर ऑफ अ मायनर चाइल्ड. ओके. पण नवनीत पुरुष वर्सेस पुरुषोत्तमच्या केसमध्ये असं सांगितलं जर इनमॅच्युअर मायनर वाईफचं भलं हजबंडकडे ठेवण्यात नसेल आता तर मात्र काय सांगा तर मे बी त्याला प्रेफर कोणाकडे केलं जाईल तर पॅरेंट्स. ओके. इट हॅज बीन हेल्ड दॅट ऑर्डिनरी इट्स नॉट इन द वेलफेअर ऑफ द इमॅच्युअर मायनर वाईफ टू लिव्ह इन द कस्टडी ऑफ द हजबंड. हजबंडच्या कस्टडीत. तो बघा नवनीत वर्सेस पुरुषोत्तमच्या केसमध्ये सांगितलं हा की इट हॅज बीन हेल्ड दॅट ऑर्डिनरी इट्स नॉट इन द वेलफेअर ऑफ अ इमॅच्युअर मायनर वाईफ टू लिव्ह इन द कस्टडी ऑफ अ हजबंड. इमॅच्युअर मायनर वाईफ जी आहे ना तिचं हजबंडकडे राहण्यामध्ये फारसं काय नाही सांगा तर भलं नाहीये कारण ती इमॅच्युअर आहे ना, अजून तिला एवढं कळत नाहीये. हा. त्यामुळं इट्स बेटर टू कीप हर इन टू द कस्टडी ऑफ हर फादर और मदर एक्सेट्रा. हा. सो इन अ वे 3 नॅचरल गार्डियन आहेत. फादर फर्स्ट, फादर अलाइव्ह नसतील किंवा इनकेपेबल असतील तर मदर आणि जर मॅरिड असेल तर हजबंड. ओके. नाव या नॅचरल गार्डियनला काय काय राईट्स आहेत बघूया आपण. ओके. फर्स्ट राईट काय सांगा नॅचरल गार्डियनला? राईट टू कस्टडी इज द फर्स्ट राईट. हा. इट इज वेल एस्टॅब्लिश प्रिन्सिपल ऑफ द लॉ दॅट इन ऑल मॅटर रिलेटिंग टू द चिल्ड्रन इन्क्लुडिंग द कस्टडी पॅरामाउंट कन्सिडरेशन तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. कस्टडी मुलाची देताना त्या मुलाचं भलं कुणाकडे आहे ते बघितलं जातं. सो वेलफेअर ऑफ चाइल्ड इज द फर्स्ट paramount consideration taken for deciding the custody of the child to be given. Okay. If the child is of the age of understanding, his wishes should also be consulted. हा मुलाला समजत असेल तर त्याला कुणाकडे राहायचंय हा विचार पण केला जाईल कस्टडी देण्याच्या अगोदर. ओके. देन नेक्स्ट पॉइंट बघा. हा. Though the ordinary rule is that the child below age of 5 should be given in the custody of mother, it does not mean that the child above 5 is given in the custody of the father. Ordinary rule आहे की बिलो 5 जर चाइल्ड असेल तर ते कोणाच्या कस्टडीत दिलं जाते सांगा तर मदरच्या कस्टडीमध्ये दिलं जाते. हा. आणि मग अबोव 5 असेल तर फादरलाच दिलं जाईल असं नाही, कुणालाही दिलं जाईल. ओके. काय कन्सिडर केलं जातं सांगा कस्टडी बघताना? दोघांपैकी बेटर फायनान्शियल पोझिशन कोणाची आहे, दोघांपैकी कोण जास्त लव्ह देऊ शकतं,
दोघांपैकी त्या मुलाला मॉरल इथिकल वेलफेअर कोणाकडे ठेवण्यात आहे. हा, सो फर्स्ट राईट काय सांगा, नॅचरल गार्डियनचा कस्टडी. दुसरा बघा, राईट टू डिटरमाइन द रिलीजन ऑफ दॅट चाइल्ड. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहे बघा, ज्या मुलाचे ते नॅचरल गार्डियन आहेत, ते नॅचरल गार्डियनच त्या मुलाचं काय ठरवतील सांगा, धर्म, रिलीजन. ओके, नॅचरल गार्डियन आर जनरली वेस्टेड विथ द पॉवर, हा, विथ द राईट टू डिटरमाइन द रिलीजन ऑफ द चाइल्ड. ओके, त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन बघा, नॅचरल गार्डियन जनरली डिटरमाइन विच विल बी द बेटर एज्युकेशन फॉर द चाइल्ड. त्या मुलासाठी शिक्षण काय योग्य असेल ते पण नॅचरल गार्डियन ठरवतात. देन राईट टू कंट्रोल द मुवमेंट, तो मुलगा कुठे जाईल, काय करेल, हा, हे सगळं पण जनरली नॅचरल गार्डियन ठरवतात, कुणाकडे जाईल कुणाकडे जाणार नाही. नॅचरल गार्डियन हॅव द राईट टू कंट्रोल द मुवमेंट ऑफ द चिल्ड्रन. ओके, त्याच्यानंतर राईट टू रिझनेबल चास्टिसमेंट. ओके, हा, म्हणजे त्याचं धार्मिक जे काय शिक्षण असेल ते, द रिझनेबल चास्टिसमेंट फॉर द मायनर इज जनरली डिसाइडेड बाय नॅचरल गार्डियन. ओके, हेन्स दीज आर द राईट्स कन्फाईन ऑन द कोणावरती सांगा तर नॅचरल गार्डियनचे राईट्स. तो लक्षात आलं, हे सगळे कुणाचे राईट्स आहेत सांगा तर नॅचरल गार्डियनचे. आता आपल्याला कोणाचे राईट्स बघायचे सांगा तर टेस्टामेंटरी गार्डियनचे राईट्स बघायचे. विलच्या थ्रू जे अपॉइंटेड असतात ते टेस्टामेंटरी गार्डियन आहेत. ओके, सेक्शन 9 ऑफ द ऍक्ट त्यांच्याबद्दल बोलतो. हा, ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड द कन्सेप्ट ऑफ द टेस्टामेंटरी गार्डियन केम इन टू एक्झिस्टन्स. हा, कुणाच्या काळात आली कन्सेप्ट तर ब्रिटिशच्या काळामध्ये. पण सेक्शन 9 ऑफ द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट मध्ये टेस्टामेंटरी पॉवर ऑफ अपॉइंटिंग गार्डियन हॅज नाव बीन गिवन कोणाला सांगा तर दोन्ही पॅरेंट्सना. हा, फादर पण आणि मदर पण दोन्ही पण टेस्टामेंटरी गार्डियन अपॉइंट करू शकतात. अंडर सेक्शन 9 टेस्टामेंटरी गार्डियन कशाने अपॉइंट होतात तर नावातच त्याचा अर्थ आहे अपॉइंटेड बाय विल असतात ते. हा, देन बघा, पण लक्षात घ्या, कुणालाही मी गार्डियन म्हणून अपॉइंट केलं तर गार्डियन होणं त्याच्यावर कंपल्शन नाहीये. त्यामुळे टेस्टामेंटरी गार्डियननं गार्डियनशिप स्वीकारली तरच तो गार्डियन होतो. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा, इट इज नेसेसरी फॉर द टेस्टामेंटरी गार्डियन टू एक्सेप्ट द गार्डियनशिप. टेस्टामेंटरी गार्डियन मे रिफ्यूज टू एक्सेप्ट द अपॉइंटमेंट. ओके, हा, पण एकदा एक्सेप्ट केलं की मग तो गार्डियन झाला. बट वन्स ही एक्सेप्ट ही कॅनॉट रिफ्यूज. पॉवर ऑफ द टेस्टामेंटरी गार्डियन बघा, पुढचा पॉइंट सेम आहे जे नॅचरल गार्डियनला, आणि ऍडिशनली काय कमी जास्त असेल तर ते विल मध्ये दिलं जात आहे. हा, a testamentary guardian has all the power and the right and the obligation of natural guardian, but his power and right can be limited by काय सांगा तर will ना. his obligation personal नाही आहे, प्रॉपर्टीशी कनेक्टेड असते मोस्टली. ओके, अँड एक्झिस्ट ओनली टू द एक्सटेंट ऑफ देअर प्रॉपर्टीज ऑफ द मायनर. ओके, आता कोर्ट अपॉइंटेड गार्डियन बघा, तिसरा सर्टिफाईड गार्डियन म्हणतात त्याला. The court are important to appoint a guardian under the Guardian and Ward Act 1890. High Court also have jurisdiction of appointing the guardian. Okay, कोण अपॉइंट करते सांगा, लोअर कोर्ट पण हाय कोर्ट पण. अगेन डिस्ट्रिक्ट कोर्ट may also appoint or declare any person as a guardian whenever it considered necessary. डिस्ट्रिक्ट कोर्ट पण अपॉइंट करू शकते. इन अपॉइंटिंग द सर्टिफाईड गार्डियन कोर्ट काय कन्सिडर करते सांगा, द फॅक्ट विच कोर्ट कन्सिडर इज त्या मायनरचं एज किती आहे, मायनरच्या पॅरेंट्सच्या इच्छा काय आहे, विश ऑफ पॅरेंट अँड द चाइल्डची इच्छा काय आहे, त्या मुलाची पर्सनॅलिटी काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्या मुलाचं भलं कशात आहे, वेलफेअर ऑफ द चाइल्ड कशात आहे, हे बघून गार्डियन अपॉइंट केला जातो. ओके, हा, नाव ह्या सर्टिफाईड गार्डियनच्या पॉवर काय आहेत बघा. पॉवर ऑफ द सर्टिफाईड गार्डियन आर कंट्रोल बाय द गार्डियन अँड वॉर्ड ऍक्ट 1890. सर्टिफाईड गार्डियन कॅन परफॉर्म व्हेरी फ्यू ऍक्ट विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. हा, मोस्टली ते कोर्टाच्या परमिशन शिवाय काही करू शकत नाहीत. सर्टिफाईड गार्डियन फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट कुणाच्या अंडर सुपरविजन आहे सांगा तर कोर्टाच्या अंडर सुपरविजन आहे. सो आपण गार्डियनशिप ऑफ अ मायनस पर्सन संपवलं. आता गार्डियनशिप ऑफ मायनस प्रॉपर्टी बघणार आहे. सेम वरचं मटेरियल, तेच तिन्ही टाईप ऑफ गार्डियन आहेत, नॅचरल गार्डियन, टेस्टामेंटरी गार्डियन आणि सर्टिफाईड गार्डियन. ओके, पहिलं कोण आहे सांगा तर नॅचरल गार्डियन आहे. ओके, द नॅचरल गार्डियन ऑफ अ पर्सन ऑफ अ चाइल्ड इज ऑल्सो द गार्डियन ऑफ मायनस प्रॉपर्टी पण, बट नॉट द गार्डियन ऑफ मायनस अनडिवाइडेड इंटरेस्ट ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. हा, कारण जॉईंट फॅमिली प्रॉपर्टीचा अनडिवाइडेड इंटरेस्ट असेल तर करता डिसाइड करतो ना सगळं, म्हणून त्या मायनरची स्वतःची जर काही प्रॉपर्टी असेल तर त्याच्यावरती काय करायचं काही नाही डिसिजन घेण्याचा अधिकार नॅचरल गार्डियनला आहे. ऍज पर सेक्शन 8(1) ऑफ द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट, guardian may do all that necessary and reasonable and proper for the benefit of minor or protection of the benefit of minor's estate.
मायनरच्या इस्टेटच्या प्रोटेक्शनसाठी, बेनिफिटसाठी, वेलफेअरसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं नॅचरल गार्डियन करू शकतो असं सेक्शन 8 सबक्लॉज 1 सांगतो. 8 सबक्लॉज 2 काय सांगतो बघा आता. नॅचरल गार्डियन कॅन नॉट विदाउट द प्रिव्हियस परमिशन ऑफ कोर्ट मॉर्गेज और चार्ज और ट्रान्सफर बाय सेल गिफ्ट एक्सचेंज लीज एनी पार्ट ऑफ द मूवेबल प्रॉपर्टी फॉर अ टर्म एक्सिडिंग 5 years. हा नॅचरल गार्डियन मायनरची प्रॉपर्टी हा विकू शकत नाहीत, एक्सचेंज करू शकत नाहीत, गिफ्ट करू शकत नाहीत किंवा 5 वर्षापेक्षा जास्त काळासाठी लीजवर देऊ शकत नाहीत विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. कोर्टाच्या परमिशन शिवाय गोष्ट करता येणार नाहीये. सेक्शन 8(4) काय म्हणतो बघा. द कोर्ट शॅल नॉट ग्रँट द परमिशन टू द नॅचरल गार्डियन unless it is shown for the necessity of advantage of the minor. Okay, natural guardian काय होतात सांगा तर कोर्ट शॅल नॉट ग्रँट द परमिशन टू नॅचरल गार्डियन हे वरती करण्याची परमिशन, त्याची प्रॉपर्टी सेल, एक्सचेंज, गिफ्ट वगैरे करण्याची परमिशन तोपर्यंत देणार नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये मायनरची काहीतरी ऍडव्हान्टेज आहे, मायनरची काहीतरी गरज आहे. इफ गार्डियन मेक अ डिस्पोजल ऑफ इमोबल प्रॉपर्टी बाय मेकिंग कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द अबव प्रोव्हिजन सच अ डिस्पोजल वॉर्डेबल असेल ऍट द इन्स्टन्स ऑफ अ मायनर. जर वरच्या नियमाचं उल्लंघन करून ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर हे व्हायोलेशन ऑफ द ऑर्डर आहे असं कन्सिडर केलं जातं. सो नॅचरल गार्डियन त्या मायनरची प्रॉपर्टी सेल, एक्सचेंज, गिफ्ट किंवा 5 वर्षापेक्षा जास्त काळासाठी लीज करू शकत नाहीत अनलेस त्याची परवानगी नाहीये. अकॉर्डिंगली बघा, इन द केस ऑफ अ चतुर्भुज वर्सेस गुरप्रीत सिंग काय म्हटलं, इट वॉज हेल्ड दॅट व्हेन द गार्डियन इज ऑब्टेन अ प्रायर परमिशन ऑफ द कोर्ट टू अलिनेट म्हणजे ट्रान्सफर मायनस प्रॉपर्टी अँड एंटर इनटू अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ द सेल, द कॉन्ट्रॅक्ट कॅन बी स्पेसिफिकली एन्फोर्स. हा गार्डियननी मायनरच्या मिळण्यासाठी कोर्टाच्या प्रायर परमिशन मायनरच्या प्रॉपर्टीचं अलिनेशन केलेलं असेल म्हणजे ट्रान्सफर केलेलं असेल, सेल केलेलं असेल तर ते व्हॅलिड आहे. त्याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स होऊ शकतं का, कारण ते मायनरच्या भल्यासाठी कोर्टाच्या परवानगीनं केलं गेलेलं आहे. दुसरा प्रकार बघा, मायनरच्या प्रॉपर्टीचा नॅचरल गार्डियन बघितला आपण. मायनरच्या प्रॉपर्टीचं टेस्टामेंटरी गार्डियन बघूया आपण आता. हा सेक्शन 9 सबक्लॉज 5 ऑफ द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट लेस डाउन दॅट द टेस्टामेंटरी गार्डियन हॅज ऑल द पॉवर ऑफ नॅचरल गार्डियन. ओके, हा पण नॅचरल गार्डियनला सगळ्या पॉवर आहेत. जर त्यातल्या काही पॉवर कमी जास्त करायच्या असल्या तर टेस्टामेंटरी गार्डियनच्या पॉवर रिस्ट्रिक्ट केल्या जाऊ शकतात बाय विल. हा नंतर कोर्ट अपॉइंटेड गार्डियन म्हणजे कोण आहे सांगा तर सर्टिफाईड गार्डियन आहे. सेक्शन 27 ऑफ द गार्डियन अँड वॉर्ड ऍक्ट प्रोव्हाइड दॅट द पॉवर अँड ऑब्लिगेशन ऑफ द गार्डियन ऑफ द प्रॉपर्टी कुठला सांगा तर सर्टिफाईड गार्डियन. द स्कोप ऑफ द पॉवर ऑफ गार्डियन इज लिमिटेड बाय द रूल दॅट गार्डियन शुड डील विथ द प्रॉपर्टी ऑफ मायनर. कशा पद्धतीने सांगा, एक सामान्य माणूस स्वतःची प्रॉपर्टी असेल तेव्हा जी काळजी घेईल तीच काळजी कोर्टानं अपॉइंट केलेल्या गार्डियन मायनरच्या प्रॉपर्टीची घेईन. ओके, द स्कोप ऑफ द पॉवर ऑफ द गार्डियन इज लिमिटेड बाय द रूल दॅट द गार्डियन शुड डील विथ द प्रॉपर्टी ऑफ मायनर इन सच अ मॅनर as the man of ordinary prudence would deal with his own property. Okay, the guardian has authority काय सांगा to do all the necessary things for the realization and protection and benefit of minor property. मायनरच्या प्रॉपर्टीच्या बेनिफिट साठी, प्रोटेक्शन साठी जे आवश्यक आहे ते सगळं करू शकतो. पण मग तोच मुद्दा परत आपला बघा, सेक्शन 29 सांगतो नो पॉवर इज गिवन टू द गार्डियन टू चार्ज और ट्रान्सफर बाय सेल, गिफ्ट, मॉर्गेज, एक्सचेंज, लीज एनी पार्ट ऑफ द प्रॉपर्टी विदाउट द प्रायर परमिशन ऑफ द कोर्ट. कोर्टाच्या परमिशन शिवाय मायनरची प्रॉपर्टी सर्टिफाईड गार्डियन सेल, गिफ्ट, मॉर्गेज, एक्सचेंज काही करू शकत नाही. करायचं असेल तर मायनरच्या बेनिफिट साठी करायच्या आधी त्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल तिथं. ओके, सो इथे काय संपलं सांगा आपला पॉइंट. तर गार्डियनचे टाइप्स जे आहेत ते आपले संपले. 3 प्रकार, दोन्ही प्रकारच्या गार्डियनचे. गार्डियन ऑफ द मायनर्स पर्सन म्हणजेच नॅचरल गार्डियन, टेस्टामेंटरी गार्डियन, सर्टिफाईड गार्डियन. गार्डियन ऑफ द मायनर्स प्रॉपर्टी परत तेच नॅचरल गार्डियन, टेस्टामेंटरी गार्डियन, सर्टिफाईड गार्डियन. आता इथे जो काही रोमन नेक्स्ट पडेल तो टाकून द्यायचा. हा लायबिलिटीज और ड्युटीज ऑफ द गार्डियन. गार्डियनची ड्युटीज काय सांगा, एक विश्वासाचं नातं आहे ना, त्यामुळे त्याला ब्रीच ऑफ ट्रस्ट करायचा नाही. पहिले मुद्दा. द लिगल पोझिशन ऑफ द गार्डियन फिड्युशरी आहे म्हणजे विश्वासाचं नातं. गार्डियन फॉर ऑल टाइप्स आर पर्सनली लायबल फॉर द ब्रीच ऑफ ट्रस्ट. हा त्यामुळे त्यांनी जर ब्रीच ऑफ ट्रस्ट केला, विश्वास मोडला तर ते लायबल असणार आहे. देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलंय, गार्डियनला पगार नसतो, तसं विल मध्ये किंवा कोर्टानं परमिट केलं तरच मिळेल. नो गार्डियन एंटायटल टू द रेम्युनरेशन अनलेस परमिटेड अंडर द विल ऑर द ऍक्ट. तिसरा बघा,
अ गार्डियन कॅन नॉट टेक द पोझिशन ऑफ मायनर्स प्रॉपर्टी. हा, मायनरच्या प्रॉपर्टीचं तो पोझिशन एकटा स्वतःकडे घेऊ शकत नाही. देन अ गार्डियन विल मॅनेज मायनर्स प्रॉपर्टी बिझनेस अँड अफेअर्स प्रुडंटली, म्हणजे काळजीपूर्वक मायनरच्या प्रॉपर्टीची तो मॅनेजमेंट करेल. हा, देन नेक्स्ट वन, कुठलाही पैशात्मक फायदा आला तर तो मायनर साठी वापरायचा आहे. व्हॉट आर द पिक्युनरी, म्हणजे पैशा संदर्भात ऍडव्हान्टेजेस रिसिव्ड आउट ऑफ द मायनर्स इस्टेट. गार्डियन इज बाउंड टू होल्ड, कुणाच्या बेनिफिट साठी होल्ड करेल सांगा, मायनरच्या बेनिफिट साठी. गार्डियन हा विश्वासाच्या पोझिशन मध्ये आहे, फिड्युशरी नाता आहे. गार्डियन फिड्युशरी पोझिशन मेक द गार्डियन लायबल टू रेंडर ऑल अकाउंट, त्यामुळे सगळं हिशोब देणं त्याची जबाबदारी आहे. हा, नंतर हवेर आफ्टर अटेनिंग द मेजॉरिटी मायनर डिस्चार्ज द गार्डियन फ्रॉम द लायबिलिटी, देन गार्डियन लायबिलिटी कम टू एन एंड. हा, खरं मायनर जेव्हा मेजर होईल त्यावेळेला तो गार्डियनला काढून पण टाकू शकतो. गार्डियनला रिमूव्ह करता येतं काय बघा, पुढचा रोमन द्यायचा. रिमूव्हल ऑफ गार्डियन, द कोर्ट हॅज द पॉवर टू रिमूव्ह एनी गार्डियन फ्रॉम गार्डियनशिप इफ इट कम टू द कन्क्लुजन की रिमूव्हल ऑफ गार्डियन इज नेसेसरी इन द इंटरेस्ट ऑफ मायनर. हा, मायनरच्या इंटरेस्ट मध्ये त्याला रिमूव्ह करणं बेटर आहे असं वाटलं तर कोर्ट रिमूव्ह पण करू शकतात. हा, गार्डियन बाय अफिनिटी, म्हणजे मॅरेज न कनेक्ट झालेले. इन प्री 1956 हिंदू लॉ, पूर्वी 1956च्या आधी, there exists a guardian called guardian by affinity. गार्डियन बाय अफिनिटी हा मायनर विडो साठी गार्डियन असायचा, आणि ते हजबंड रिलेशन जर एक्झिस्ट करत असतील विदिन द डिग्री ऑफ सपेंडा, दे वॉज कन्सिडर्ड टू बी द मायनर विडोज गार्डियन इन प्रेफरन्स टू अर फादर और फादर्स रिलेटिव्ह. हा, त्यामुळे जर एखाद्या मायनर विडो असेल, हा, तर तिच्या हजबंडचे रिलेटिव्ह तिचे गार्डियन बाय अफिनिटी बनायचे. आणि सगळ्यात लास्ट महत्वाचा मुद्दा काय सांगा, तर गार्डियन अपॉइंट करताना काय कन्सिडर करतात, तर मायनरचं भलं कशात आहे. सो लास्ट रोमन करायचा, वेलफेअर ऑफ मायनर टू बी पॅरामाउंट कन्सिडरेशन. हा, इन अपॉइंटमेंट अँड डिक्लेरेशन ऑफ द पर्सन ऑफ द गार्डियन ऑफ अ हिंदू मायनर, वेलफेअर ऑफ मायनर शॅल बी द पॅरामाउंट कन्सिडरेशन. म्हणजेच त्या मुलाचं भलं कशात आहे हे सगळ्यात पहिला कन्सिडर केलं जाईल. दुसरा मुद्दा, no person shall be entitled to the guardianship by virtue of the provision of the act or any law to the guardianship in marriage among Hindus if the court is of the opinion that his or her guardianship will not be for the welfare of minor. जर तो मायनरचं भलं नाहीये ह्या व्यक्तीला गार्डियन अपॉइंट करण्यात असं जर कोर्टाला वाटलं तर त्या व्यक्तीला गार्डियन म्हणून अपॉइंट केलं जाणार नाही. सो हाच पॉईंट थोडा डिटेल मध्ये एक्सप्लेन केला आपण. इफ निडेड करायचं नाही तर इथे स्टॉप करायचा. द वर्ड वेलफेअर इज द वायडेस्ट अँप्लिट्यूड, मोठा वायडर स्कोप आहे त्याचा. ओके, काय केलेलं बघा, इट इज टू बी अंडरस्टूड टू कव्हर द मटेरियल अँड फिजिकल वेलबिंग. वेलबिंग मध्ये दोन्ही आलं त्याचं, मॉरल आणि फिजिकल, एज्युकेशन, त्याचं हेल्थ, त्याचं हॅपीनेस, मॉरल वेलफेअर ऑफ द चाइल्ड, हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, ह्या दोन केसेस, ओके, रोझी जॅकब वर्सेस जॅकब कमल आणि रेड्डी वर्सेस यम्मा रेड्डी, कोर्टानं सांगितलं की व्हॉट कॉन्स्टिट्यूट द वेलफेअर ऑफ मायनर हॅज टू बी डिटरमाइंड बाय कोर्ट after careful consideration of the facts and circumstances of a case, and that does not lay down any test or guideline to determine what is the welfare of minor. मायनरचं वेलफेअर नेमकं कशात आहे याच्यावरती काही कुठले स्पेसिफिक रूल किंवा टेस्ट नाही आहे. त्यामुळे कोर्टानं केस टू केस डिसाइड करायचं की मायनरचं वेलफेअर कशात आहे. सो हिअर वी फिनिशिंग युअर क्वेश्चन ऑफ अ मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956 खालच्या गार्डियनशिपच्या प्रोव्हिजनचा क्वेश्चन आपण संपवलेला आहे. ओके, सो गार्डियनशिप अंडर हिंदू लॉ असा क्वेश्चन असेल किंवा गार्डियनशिप अंडर मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956 असा क्वेश्चन असेल. तो क्वेश्चन आपण इथे संपवलेला, खूप महत्वाचा क्वेश्चन.